Good morning, students. Today I am going to explain the expression for velocity of vehicle along the banked curve in different cases. काल आपण याच एक्सप्रेशनचा विचार केला. जर व्हेकल हॉरिझॉन्टल करून जात असेल, जर व्हेकल ही हॉरिझॉन्टल करून जात असेल तर या हॉरिझॉन्टल कर्ववरून जाताना त्या कर्वची रेडियस आर असेल, व्हेकलचं मास एम असेल, त्याचबरोबर याची वेलॉसिटी जर व्ही असेल तर या कर्ववरून जाताना त्याचं मॅक्झिमम सेफ स्पीड किती असेल तर व्ही बरोबर रूट ऑफ म्यू आर जी या प्रकारचं एक्सप्रेशन सांगितलं. आणि त्याच्याही नंतर जर हेच व्हेकल वेल ऑफ डेथ च्या व्हर्टिकल सरफेसवरून हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरत असेल तर याचं स्पीड, व्हॉट इज द मिनिमम स्पीड, इथे मिनिमम स्पीड सांगतो आपण. हे मिनिमम स्पीड किती असेल तर याचं एक्सप्रेशन काल सांगितलं आपण, रूट ऑफ आर जी अपॉन म्यू, वेअर आर इज द रेडियस ऑफ दिस सर्क्युलर ट्रॅक अँड म्यू इज द फ्रिक्शन और कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ व्हील अँड द सरफेस ऑफ वॉल. या पद्धतीने काल आपण दोन एक्सप्रेशन सांगितलेली. या दोन्ही एक्सप्रेशन्स मध्ये कॉमन फॅक्टर असे आहेत, दोन्ही ठिकाणी व्हेलॉसिटी ही कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आणि रेडियस ऑफ कर्वेचर या दोघांवरती अवलंबून असून मात्र ही दोन्ही व्हेलॉसिटी व्हेकलच्या मासवरती अवलंबून नाहीये, कारण या दोन्ही एक्सप्रेशन मध्ये मास ऑफ व्हेलॉसिटीचा फॅक्टर येत नाहीये. याचा अर्थ या व्हेलॉसिटीज these are independent of mass of vehicle, they does not upon mass. It is same for rickshaw, it is same for car, it is same for bus, it is same for truck, because it is independent of mass. mass वरती अवलंबून नाहीयेत. तर आपण परत याच्या पुढे बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि त्याची गरज काय असते. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काल आपण सांगितलं, द बँकिंग ऑफ रोड इज डिफाइंड ॲज द प्रोसेस. Banking of road is defined as the process in which the surface of a road is inclined at some suitable angle with the horizontal. रोड सरफेस हॉरिझॉन्टलशी ठराविक अँगल मध्ये इन्क्लाइन केला जातो. ही जी अरेंजमेंट असेल, ही प्रोसेस जी असेल, या प्रोसेसला आपण बँकिंग म्हणतोय. हे रोड सरफेस झाले एलिव्हेशन, आतली बाजू ची जी उंची आहे त्याच्यापेक्षा बाहेरची बाजूची उंची किती ह्या हाईटमधून वाढवली एच, त्याला आपण इन्क्लानेशन म्हणतोय. ही इन्क्लानेशन असेल. दोन ट्रॅक मधलं अंतर जर डी असेल तर त्याच्यामध्ये रिलेशन आपण म्हणू शकता साइन थिटा बरोबर एच अपॉन डी अकॉर्डिंग टू राईट अँगल ट्रायंगल. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. मग याच्यात सुद्धा कॅल्क्युलेशनसाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. जर साइन थिटा इज इक्वल टू एच अपॉन डी असेल तर एच बरोबर डी साइन थिटा. आपण एलिव्हेशन ते कॅल्क्युलेट करू शकता. हाही त्याच्यातला एक मुद्दा असेल. ठीक आहे, आता आपल्याला सांगायचं या बँक करून जाताना व्हेकलचं स्पीड आणि सुरक्षित स्पीड, मॅक्झिमम आणि सेफ स्पीड काय असेल याचं एक्सप्रेशन मांडायचं आहे. सो वी हॅव टू टुडे आय एम गोइंग टू एक्सप्लेन द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ व्हेकल along the banked curve. So we have to consider arrangement. This is the horizontal, this is the actually road surface, this is the road surface. This road surface is inclined at angle theta with the horizontal, and let this is the elevation. This is the inner side, this is the outer side. And now along this track, if the vehicle of mass m, here also we have to show the vehicle like this. The wheels of vehicle like this. Do not show the wheels of vehicle in the circular form, because we are not showing the wheels, we are showing just its thickness or the cross sectional view from the back side or from the front side. So this is the vehicle moving along this bank curve. Let m is the mass of vehicle, r is the radius of track, theta is the angle of banking, and now v is the velocity of vehicle along this curve. आता इथं जात असताना या ठिकाणी आपल्याला दोन वेगळ्या कंडिशन मध्ये एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे. या ठिकाणी कालच्या कंडिशन मध्ये आपल्याला आठवत असेल तर तिथं फ्रिक्शनचा विचार केला होता. इथे एक्सप्रेशन घेताना विदाउट फ्रिक्शन आणि विथ फ्रिक्शन असा आपल्याला विचार करायचा आहे. पहिल्यांदा आपण एक्सप्रेशन सांगताना फ्रिक्शनचा विचार घेणार नाही, तिथे फ्रिक्शन कन्सिडर करणार नाहीये. सो एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी बाय निग्लेक्टिंग द फ्रिक्शन और विदाउट फ्रिक्शन आपण कन्सिडर फ्रिक्शनचा इथे विचार करत नाहीये. तर मग या केसमध्ये, इन दिस केस, व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल. या केसमध्ये व्हेकलवर कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होत असतील तर हे जे व्हेकल आहे या व्हेकलवरती पहिल्यांदा ऍक्ट होणार, सगळ्यात पहिल्यांदा ऍक्ट होणारा फोर्स असतो तो त्याचं वेट, म्हणजे त्याच्यावरती ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल आर वेट ऑफ व्हेकल
mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. कसा ऍक्ट होतो? व्हर्टिकली डाऊन. आपल्याला माहिती आहे कुठल्या बॉडीचं वेट हे ग्रॅव्हिटी म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन हा नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतो. 2. सेकंड वन नॉर्मल रिॲक्शन, द फोर्स ऑफ रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन n. मग हा फोर्स जो असतो हा नॉर्मल असतो, पण कोणाला नॉर्मल असतो? रोड सरफेस. हा जो रोड सरफेस आहे याला हा परपेंडिक्युलर असेल, सो इट इज नॉर्मल टू द रोड सरफेस. हा दुसरा फोर्स आहे. आणि मग या ठिकाणी हे दोन फोर्सेस आपल्या असं लक्षात येईल, एक फोर्स व्हर्टिकल आहे, दुसरा फोर्स व्हर्टिकल इन्क्लाइंड आहे. याचा अर्थ या दोघांचा रिझल्टंट फोर्स कुठेतरी ते ऍक्ट होत असणार आहे आणि तो फोर्स या ठिकाणी रिझल्टंट फोर्सचं काम करणार आहे. मग इथं आपल्याला हे सगळं ठरवत असताना वी हॅव टू रिझॉल्व दिस नॉर्मल रिॲक्शन. आपल्याला नॉर्मल रिॲक्शनचे दोन कंपोनंट्स घ्यायचे आहेत. इन दिस केस दिस नॉर्मल रिॲक्शन कॅन बी रिझॉल्व इन टू 2 परपेंडिक्युलर कंपोनंट्स. त्याचा एक कंपोनंट असेल इकडं आणि दुसरा कंपोनंट असेल इकडं. या दोन कंपोनंटचा रिझल्टंट असेल n. मग आता हा जर थीटा असेल तर जॉमेट्री ऑफ फिगर वरून हा जर थीटा असेल तर इथला दोघांमधला अँगल सुद्धा थीटा येतो. मग हा थीटा असेल का? त्याचं कारण असं आहे, या सरफेसला ही लाईन परपेंडिक्युलर आहे, या सरफेसला ही लाईन परपेंडिक्युलर आहे आणि या दोन सरफेस मधला अँगल थीटा असेल तर या दोन परपेंडिक्युलर्स मध्ये असणारा अँगल सुद्धा परत थीटा राहतो. हा थीटा आहे. आणि मग थीटाचा एनचा कंपोनंट अलॉंग द थीटा साईडचा कंपोनंट असेल एन कॉस थीटा आणि अदर साईडचा कंपोनंट असेल एन साइन थीटा. सो इन दिस केस द नॉर्मल रिॲक्शन एन कॅन बी रिझॉल्व इन टू 2 परपेंडिक्युलर कंपोनंट्स. एन कॉस थीटा vertically upward, n cos theta vertically upward, and second one n sin theta in the horizontal direction. हा दुसरा कंपोनंट मात्र हॉरिझॉन्टल डायरेक्शन असेल. तर या पद्धतीने इथं आता दोनच्या ऐवजी आपण 3 फोर्सेस सांगतोय, n sin theta, n cos theta आणि mg असे 3 फोर्सेस आहेत. पैकी एन कॉस थीटा आणि एम जी एकाच पाथवरती आहेत पण अपोजिट डायरेक्शनला आहेत. याचा अर्थ फिगरवरून आपल्या असं लक्षात येईल, द एन कॉस थीटा वर्टिकल कंपोनेंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन एन कॉस थीटा बॅलन्सेस द वेट और द एन कॉस थीटा इज इक्वल टू वेट. आणि दुसरं असं आहे, या दोन फोर्स एकमेकाला बॅलन्स झाल्यानंतर हा राहिलेला ऍक्च्युली अनबॅलन्स्ड फोर्स आहे आणि अनबॅलन्स्ड फोर्स हा अलॉंग द सर्कल ऑफ रेडियस असा असेल, कारण सर्कलचं सेंटर या दिशेला असणार आहे. याचा अर्थ हा सेंटरच्या दिशेला आहे, म्हणजे हा सेंट्रिपिटल फोर्सचं काम करेल. किंवा त्याला आपण असं पण म्हणू, कारण व्हेकल सर्कलवरती जाणार म्हणजे त्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स असणार आहे. म्हणजे हा एन साइन थिटा सेंट्रिफ्युगलला बॅलन्स करत असेल किंवा हा एन साइन थिटा सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करत असेल. सो इन दिस केस वी कॅन राईट द 2 इक्वेशन्स, दॅट इज एन कॉस थीटा इज इक्वल टू weight of vehicle expression number 1 and दूसरा equation n sin theta is equal to either centripetal force or either we can say here centrifugal force, कारण दोघांच्या मॅग्निट्यूड सारखे असतात. त्यामुळे इथे याला सेंट्रिपिटल म्हणा नाही तर सेंट्रिफ्युगल म्हणा. या पण 2 एक्सप्रेशन्स आपण मांडू शकता. आता या 2 इक्वेशनच्या आधारे n sin theta भागिले n cos theta असा जर विचार केला तर याचा अर्थ इक्वेशन 2ला इक्वेशन 1 भागलं तर एन साइन थिटा पण एन कॉस थिटा ही डावी बाजू झाली, तर उजव्या बाजूला mv² अपॉन आर डिवायडेड बाय mg असं एक्सप्रेशन राहील. mv² अपॉन आर भागिले mg. इथे m आणि m कॅन्सल होतो, n आणि n कॅन्सल होतो. इथं राहताना तर राहील असं पहा, टॅन थिटा बरोबर इकडे राहतो v², हा आर खाली जातोय v² अपॉन आरची. आणि म्हणून याच्यातून तुम्हाला एक्सप्रेशन असंही लिहिता येतं, थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ v² अपॉन rg. आपल्याला माहिती आहे हा जो टॅन थिटा आहे, या टॅन थिटाचा थिटा फक्त इकडे ठेवला तर आपण इकडे दुसऱ्या बाजू लिहिताना म्हणजे इक्वेशनच्या दोन्ही बाजूचा टॅन इनव्हर्स घेतला तर आपलं इक्वेशन या पद्धतीने मिळतं, थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ v² अपॉन rg. दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग. आपल्याला या एक्सप्रेशन वरून किती रोड अँगल म्हणून रोड बँक केला आपण हे एक्सप्रेशन मांडू शकता, अँगल ऑफ बँकिंगचं एक्सप्रेशन मांडू शकता. तर या प्रकारचा हा फॉर्म्युला असेल अँगल ऑफ बँकिंगचा. हाच फॉर्म्युला पुढे जाऊन आपण असाही लिहू शकता, v² अपॉन rg बरोबर टॅन थिटा. हा rg भागिले तो इकडे गुणिले होणार आहे, सो v² इज इक्वल टू rg टॅन थिटा अँड दॅट्स वाय v इज इक्वल टू रूट ऑफ rg टॅन थिटा. या पद्धतीचं फॉर्म्युला आपल्याला इथे मिळेल, v इज इक्वल टू रूट ऑफ rg tan theta. This is the expression for velocity of vehicle along the banked curve. आणि मग हे जे एक्सप्रेशन आहे, this expression is called as the expression for maximum safe speed of vehicle. याच्यापेक्षा जास्त स्पीडनं जात नाहीये. आपल्याला आता आपण पुढे जाऊन थोडासा फ्रिक्शनचा विचार केल्यानंतर आपण थोडासा काही विचार करू शकता नंतर. फक्त आता आपण सांगतोय
विदाउट फ्रिक्शन जर आपण विचार केला तर व्हेकलचं मॅक्झिमम स्पीड असेल v इक्वल टू रूट ऑफ RG tan थिटा. काल आपण सांगितलं होतं v इक्वल टू म्यू RG. इथं RG इथं पण आहे, RG इथं पण आहे. याचा अर्थ कालच्या एक्सप्रेशनमध्ये म्यूच्या जागी आता फक्त आला tan थिटा. आणि आपल्याला माहिती आहे tan थिटाची व्हॅल्यू 1 पेक्षा पण मोठी असते, म्यूची व्हॅल्यू मात्र 1 पेक्षा मोठी कधीच नसते. म्हणजे इथं आपण थिटा वाढवला तर tan थिटा वाढतो आणि tan थिटा वाढला की व्हेलॉसिटीची व्हॅल्यू वाढू शकते. याचा अर्थ आपण इथं मॅक्झिमम पण सेफ स्पीड, हे सेफ असेल पण अजून मॅक्झिमम स्पीड आपण इथं वाढवू शकतो, मॅक्झिमम स्पीड घेऊ शकतो. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग द बँक्ड कर्व. इथं पण फक्त आपण एक नवीन एक्सप्रेशन सांगितलं. पहा परत एकदा, डायग्राम काढताना इथं सर्कल्स दाखवू नका. सर्कल दाखवलं तर ती डायग्राम पूर्णपणे चुकीची धरली जाते. टायरची जे भाग आहे, टायरची जी जाडी असेल, टायरचा जो क्रॉस सेक्शन थिकनेस म्हणू आपण त्याला, तो थिकनेस आपण डायग्राम दाखवतोय. सो दिस इज अ व्हेकल ऑफ मास m. इट इज मुव्हिंग अलॉंग द बँक्ड कर्व ऑफ रेडियस r. त्या कर्वेचरची रेडियस r असेल. इट इज बँक्ड ॲट अँगल थीटा अँड दिस व्हेकल इज मुव्हिंग अलॉंग द कर्व विथ द स्पीड v. या पद्धतीचे आपण क्वांटिटीज घेतलेल्या आहेत. इन दिस केस the different forces acting on the vehicles are one, n, that is normal reaction, and second one is the weight or weight and normal reaction. Weight mg acting vertical downward, normal reaction normal to the surface or perpendicular surface. असे दोन forces आहेत. In this case, if this is the theta, then normal reaction makes an angle theta with the vertical direction. So by analogy we can write this angle theta, and this n can be resolved into two perpendicular components, n sin theta, n cos theta. So this normal reaction can be resolved into two perpendicular components, n cos theta in vertical upward direction and n sin theta in horizontal direction. या पद्धतीने या ठिकाणी 2च्या ऐवजी आता 3 फोर्सेस, हा फोर्स रिझॉल्व्ह केला, हे 3 फोर्सेस झाले. पैकी हे 2 फोर्सेस एकमेकाला बॅलन्स करणार आहेत, कारण एकाच पाथवरती अपोजिट डायरेक्शन असल्यामुळं हे 2 फोर्सेस एकमेकाला बॅलन्स करणार आहेत. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकता ना, n cos theta balances the weight. But this force is unbalanced. Actually this can be balanced by the centrifugal force. पण centrifugal force हा pseudo force आहे आणि हा n sin theta हा रिअल फोर्स आहे. मग आपण असं म्हणू शकता हा अनबॅलन्स्ड फोर्स आहे आणि हा अनबॅलन्स्ड फोर्स सेंटरच्या दिशेला आहे. याचा अर्थ अनबॅलन्स्ड फोर्समुळे व्हेलॉसिटी बदलू शकते, याचा सर्क्युलर मोशन मिळू शकते. म्हणून आपण या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स पण नाव देऊ शकता. सो n cos theta is equal to mg. आणि दुसरं इक्वेशन लिहिणार आपण n sin theta बरोबर सेंट्रिपिटल फोर्स म्हणा, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणा, दोघांचे फॉर्म्युले सेम आहेत. सो n sin theta इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. मग अशाही 2 इक्वेशन्स आहेत. इक्वेशन 2, इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 न भागणार आहे आपण. डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 वी कॅन राईट हिअर n sin theta अपॉन n cos theta, LHS अपॉन LHS. सिमिलरली mv स्क्वेअर अपॉन r डिवाइडेड बाय mg, RHS अपॉन RHS. इथे n आणि m कॅन्सल होतात. साइन अपॉन कॉस tan theta राहतो. इथे v स्क्वेअर अपॉन r डिवाइडेड बाय g, r खाली येतो, v स्क्वेअर अपॉन rg राहतो. याचा tan थीटा बरोबर v स्क्वेअर अपॉन rg, म्हणून थीटा इक्वल टू tan इनवर्स v स्क्वेअर अपॉन rg. दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग ऑफ व्हेकल. अँड दिस अँगल we can say here, this angle depends on V, R and G. मग आपलं स्पीड जास्त पाहिजे असेल तर अँगल ऑफ बँकिंगची व्हॅल्यू जास्त पाहिजे असेल, स्पीड कमी पाहिजे असेल अँगल ऑफ बँकिंगची व्हॅल्यू मात्र कमी पाहिजे. मात्र रेडियस जास्त असेल तरी अँगल ऑफ बँकिंगची व्हॅल्यू कमी आहे आणि रेडियस जास्त असेल तर अँगल ऑफ बँकिंगची व्हॅल्यू कमी असेल. तर या पद्धतीने आपण इथे सांगू शकता दिस अँगल ऑफ बँकिंग डिपेंड्स ऑन व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल रिक्वायर्ड, त्याच्यानंतर रेडियस आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दिस अँगल इज ऑल्सो इंडिपेंडेंट ऑफ मास. या पद्धतीने अँगल ऑफ बँकिंगचं एक्सप्रेशन असेल. हा फॉर्म्युला पुढे जाऊन आपण असंही लिहिता, v स्क्वेअर आपण RG बरोबर टॅन थिटा आहे, तर हा RG इकडे गुणिले गेला v स्क्वेअर बरोबर RG टॅन थिटा, आणि म्हणून v बरोबर रूट ऑफ RG टॅन थिटा. या पद्धतीचे एक्सप्रेशन आपल्याला मिळेल. मग आता इथंपर्यंत आपण एक फॉर्म्युला मांडला. इथं मात्र आपण आतापर्यंत फ्रिक्शन कन्सिडर केलेलं नाहीये. आता मात्र आपल्याला पुढे जायचं आहे विथ फ्रिक्शन. एक्सप्रेशन घेणार आहे पण तेच एक्सप्रेशन, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढायचं आहे. मात्र आपल्या इथं फ्रिक्शन विचारात घ्यायचं आहे. आणि मग फ्रिक्शन विचारात घ्यायचं असेल तर ते फ्रिक्शन कसं विचारात घ्यायचं, तर आता परत एकदा आपण डायग्राम दाखवणार आहोत. दिस इज द रोड सरफेस विच इज इन्क्लाइंड. This is the horizontal. This is the angle of inclination called as the angle of banking. This is inner side. This is the outer side. And let the vehicle of mass m, vehicle
ऑफ मास एम इज मुव्हिंग अलॉंग दिस कर्व. या कर्व हे व्हेकल जात असेल या पद्धतीचे डायग्राम दाखवतोय. सो एम इज द मास ऑफ व्हेकल, आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक, v इज द व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल अलॉंग दिस कर्व. या करून जाताना त्याची व्हेलॉसिटी v अशी मानतोय आपण, आणि थीटा हा या ठिकाणचा अँगल ऑफ बँकिंग असेल. आता या ठिकाणी जर फ्रिक्शन कन्सिडर केलं तर मात्र आपल्याला फोर्सेस विचारात घ्यावे लागणार आहेत, कारण हे जे स्पीड आपण मगाशी लिहिलं v बरोबर आर जी टॅन थीटा, हे स्पीड जे आहे या स्पीडच्या फॅक्टर्समध्ये आपण फ्रिक्शनचा कुठेही उल्लेख केलेला नाही, फ्रिक्शन घेतलंच नाही. पण आता हे जे व्हेलॉसिटी व्हेकल रोड सरफेसहून जाताना ऍक्च्युली या स्पीडनं जाईल असं काही नाही. समजा रेडियस माहिती आहे, अँगल ऑफ बँकिंग माहिती आहे, थीटा माहिती आहे, आणि याच्या साईन आपण स्पीड काढलं 30, तर आपण फक्त 30 स्पीडनंच जाईल असं नाही, 30 पेक्षा कमी असेल, 30 पेक्षा जास्त पण असेल. याचा धिस व्हेलॉसिटी ऍक्च्युअल व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल इन प्रॅक्टिस इज लेस दॅन व्ही ऑर शुड बी ग्रेटर दॅन व्ही असू शकते. आणि अशा वेळेला आपल्याला फोर्स ऑफ फ्रिक्शनचा विचार नक्कीच करावा लागतो. बघूया का करावा लागेल. आणि मग आपण आता फोर्सेस घेतो इथं परत एकदा. द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल इन दिस केस आर. आता फोर्सेस कोणकोणते असतील तर मगाच प्रमाणे पहिला फोर्स असेल तो वेट ऑफ व्हेकल mg विच इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, पहिला फोर्स असेलच. दुसरा फोर्स असेल नॉर्मल रिॲक्शन, तोही मगासारखाच आहे, नॉर्मल रिॲक्शन n. आता हा नॉर्मल रिॲक्शन n हा नॉर्मल आहे. कोणाला नॉर्मल आहे तर रोड सरफेसला नॉर्मल आहे, हॉरिझॉन्टलला नॉर्मल नाहीये. हा रोड सरफेसला नॉर्मल असेल तर नॉर्मल रिॲक्शन n विच इज नॉर्मल टू द सरफेस, रोड सरफेसला नॉर्मल असेल. त्याच्यानंतर तिसरा फोर्स या ठिकाणी घेणार आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन Fs, स्टॅटिक फ्रिक्शन. ऍक्च्युली व्हेकल स्लाइड होणार नाही, स्किप होणार नाहीये, फक्त त्याची टेंडन्सी असणार आहे. आणि जेव्हा टेंडन्सी असते ते असणार फ्रिक्शन म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला माहिती आहे. सो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अँड धिस फ्रिक्शन ऍक्ट्स अलॉंग द सरफेस. हा सरफेसला पॅरल फोर्स आहे, टँजेन्शियल फोर्स आहे आपल्याला माहिती आहे. अलॉंग द सरफेस बिटवीन अलॉंग द सरफेस, रोड सरफेस म्हणू आपण. फोर्स ऑफ फ्रिक्शन Fs ऍक्ट्स अलॉंग द रोड सरफेस, एवढंच म्हणूया. याचा अर्थ हा टँजेन्शियल फोर्स आहे, रोड सरफेसला पॅरल असेल. आता रोड सरफेसला पॅरल असेल तर मग तो आतल्या बाजूला असेल की बाहेरच्या बाजूला असेल, अशा दोन गोष्टींचा विचार करावा लागेल. आता तो कसा विचार करायचा तर याच्यात परत आता केसेस दोन आहेत. एक पहिली केस आपण विचारात घेतोय, जर तुमची व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल ही लेस दॅन व्ही असेल, याच्यापेक्षा आपण मग सांगितलं ही व्हेलॉसिटी काही तेवढीच राहत नाही, याच्यापेक्षा कमी जास्त असेल. ऍक्च्युअल व्हेलॉसिटी जी आपण घेणार आहे ही व्हेलॉसिटी जर व्ही पेक्षा कमी असेल, याचा अर्थ सेंट्रिपिटल फोर्सची गरज कमी असेल, तर हे व्हेकल आत सरकू शकतं. इट हॅज टेंडन्सी टू स्लाइड. याचा अर्थ व्ही कमी असेल, सेंट्रिफ्युगल फोर्स पण कमी असेल. आणि यावेळेला मात्र व्हेकल आतल्या बाजूला असणार आहे, इकडे उतार असल्यामुळे ह्या बाजूला सरकण्याची त्याची टेंडन्सी असणार आहे. आणि म्हणून फोर्स ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू या केसमध्ये अवे फ्रॉम द किंवा अलॉंग द अपवर्ड डायरेक्शन, रोड सरफेसवरती असेल पण आउटवर्ड असेल. इन दिस केस इफ द व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल इज लेस दॅन व्ही देन Fs इज अलॉंग द रोड सरफेस अँड अपवर्ड. कशी असेल अपवर्ड म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड नाहीये, रोड सरफेसला अपवर्ड डाऊनवर्ड असा विचार करतोय आपण. रोड सरफेसला पॅरलल वरच्या दिशेला असेल, कारण व्हेकलची व्हेलॉसिटी रिक्वायर्ड व्हेलापेक्षा कमी आहे, त्यामुळे त्याच्यावर सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त असणार नाहीये. ती सर्क्युलर मोशन मध्ये असेल, सेंट्रिपिटल फोर्स कमी असेल, व्हेकलची खाली सरकणे स्लाइड होण्याची इकडे असणार, त्यामुळे फोर्स ऑफ फ्रिक्शन अपोजिट घेतला. मग आता इथं जर फोर्स ऑफ फ्रिक्शन असा असेल तर या Fsचे सुद्धा आपण दोन कंपोनेंट्स घेऊ शकता. Fsचे सुद्धा दोन कंपोनेंट्स घेऊ शकता, एक हॉरिझॉन्टल आणि दुसरा व्हर्टिकल. दोन कंपोनेंट्स घेणार आहे. एक कंपाऊंड असेल तो Fs, दुसरा इथे Fs आपण घेतोय. आता मला सांगा, हा जर थीटा असेल तर हा ही थीटा असणार आहे, कारण दोन पॅरल लाईन्स आहेत आणि त्याला ह्या लाईन छेदलं तर हा थीटा असेल तर आपल्याला माहिती हा पण थीटा असेल. मग या पद्धतीनं हा जर थीटा घेतला, हा इथला थीटा घेतला तर हा Fs कॉस थीटा राहतो आणि हा Fs साइन थीटा राहतो. मग याचा अर्थ Fsचे दोन कंपोनेंट्स असतील, Fs कॉस थीटा इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन and Fs sin theta in vertical direction. असे या ठिकाणी दोन कंपाऊंड्स Fsचे झाले. मग Fsचे जर दोन कंपाऊंड्स असे असतील तर आता मात्र तुम्हाला
इथं फोर्सेस किती होत आहेत बघा. मगाचप्रमाणे एफ एसचे 2 कंपाऊंड घेतले तसे मगाचप्रमाणे एनचे सुद्धा इथं 2 कंपाऊंड्स घेणार आहोत. हा थीटा आहेच, एन कॉस थीटा आणि इकडं एन साइन थीटा. म्हणजे या व्हेकलवरती ऍक्ट फोर्सेसची संख्या आता मात्र बऱ्यापैकी झालेली आहे. एक फोर्स आहे एन कॉस थीटा, दुसरा एन साइन थीटा, तिसरा वेट एफ एस कॉस थीटा, एफ एस साइन थीटा, असे वेगवेगळे फोर्सेस ऍक्ट होत आहेत. पैकी एन कॉस थीटा व्हर्टिकली अपवर्ड आहे, एन साइन थीटा डाऊनवर्ड आहे. त्याच्यानंतर एफ एस साइन थीटा अपवर्ड आहे, एन साइन थीटा इनवर्ड आहे, एफ एस कॉस थीटा आउटवर्ड आहे. 4-5 फोर्सेस आहेत. आता या 5 फोर्सेसमध्ये नेमकं रिलेशन काय लिहायचं आहे, तर आता बघूया आपण त्या रिलेशनचा पुढचा विचार करतोय. आपण काय रिलेशन नेमकं लिहायचं, तर आता आपण असं रिलेशन लिहिणार आहात. इथं एफ एस साइन थीटा आणि एन कॉस थीटा हे दोन्ही व्हर्टिकल आहेत आणि हे 2 व्हर्टिकल अपवर्ड आणि एमजी मात्र एकटाच व्हर्टिकल डाऊनवर्ड आहे. याचा अर्थ या 2 फोर्सेसची बेरीज बरोबर एमजी राहणार आहे. म्हणून पहिलं इक्वेशन लिहितोय आपण, एक इक्वेशन लिहितोय एमजी बरोबर एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा, एक इक्वेशन मिळेल. त्याच्यानंतर इथं मात्र आता एन साइन थीटा आणि एफ एस कॉस थीटा हे 2 अपोजिट आहेत. याचा अर्थ दोघांची वजाबाकी होऊन रिझल्टंट फोर्स राहील. आता हा रिझल्टंट फोर्स करताना एफ एस कॉस थीटा म्हणून एन साइन थीटा वजा करायचा का एन साइन थीटा म्हणून एफ एस कॉस थीटा वजा करायचा. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या व्हेकलची मोशन सर्क्युलर आहे आणि सर्क्युलर मोशनसाठी लागतो तो सेंट्रिपिटल फोर्स हा सेंटरच्या दिशेला असणार आहे. म्हणून फोर्स मोठा असणार आहे एन साइन थीटा आणि हा फोर्स छोटा असेल. म्हणून या दोघांची वजाबाकी एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा या दोघांची वजाबाकी म्हणजे त्या ठिकाणी लागणारा सेंट्रिपिटल फोर्स असेल किंवा दोघांची वजाबाकी म्हणजे त्या ठिकाणी तयार होणारा सेंट्रिफ्युगल फोर्स सुद्धा कदाचित असेल. याचा दीज 2 फोर्सेस बॅलन्सेस द सेंट्रिफ्युगल फोर्स असंही म्हणू शकता. अशा पद्धतीची इथं 2 इक्वेशन्स आपल्याला मिळतील. मग परत एकदा मगाचप्रमाणे दुसऱ्या इक्वेशनला पहिल्या इक्वेशन डिवाइड करायचं, दुसऱ्या इक्वेशनला पहिल्या इक्वेशन डिवाइड करायचं आहे. mv स्क्वेअर अपॉन आर डिवाइडेड बाय mg बरोबर एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा. या पद्धतीचा आपण भागाकार घेतला 2 इक्वेशनचा. इक्वेशन सेकंड डिवाइडेड बाय इक्वेशन फर्स्ट. दुसऱ्याला पहिल्यानं भागलं, दुसऱ्याला पहिल्याने भागलं. आता इथे एम आणि एम कॅन्सल होतो. मगाचप्रमाणे व्ही स्क्वेअर आपण आर जी डाव्या बाजूला राहील. तर उजव्या बाजूचं काय करायचं, तर आपण आता या ठिकाणी एफ एसची व्हॅल्यू काय घ्यायची, तर आपल्याला काल आपण सांगितलं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय असतो, तर म्यू एस इंटू एन असतो. याचा अर्थ म्यू इज द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन अँड इन द नॉर्मल रिएक्शन अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आपण हे इक्वेशन मांडू शकता. म्हणून इक्वेशन मी बदल करतोय एन साइन थीटा मायनस म्यू एस इंटू एन कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा प्लस म्यू एस इंटू एन साइन थीटा. एफ एसच्या ठिकाणी दोन्हीकडे म्यू एस इंटू एन असं घेतलेलं आहे. आता या इक्वेशन्समध्ये पुढे जाऊन काय बदल करायचं आहे ते लक्षात घ्या. पुस्तकामध्ये आपल्याला डायरेक्ट स्टेप्स दिलेले आहेत. आपल्याला इथं स्टेप्स काय कशा मिळणार आहेत हे बघायचं आहे. आपण सॉल्व्ह करतोय. या दोन्ही एक्सप्रेशन्समधून मी न्यूमरेटरमधून एन कॉस थीटा जर बाजूला घेतला तर काय राहील, ह्याच्यात एन कॉस थीटा बाहेर घ्यायचा, एन आहे त्यामुळे एन बाहेर निघाला. आता एन बाहेर निघाला, राहिला साइन, पण इथं साइन राहिलाय, आपण कॉस बाहेर घेतला तर तो कॉस आतमध्ये भागिले जाईल. आता तुम्ही असं लक्षात घ्या, इथं मल्टिप्लाय केल्यानंतर एन इथे येणार आहे, कॉसला कॉस कॅन्सल होतो, याचा एन साइन थिटा राहतो. म्हणजे आपण बाहेर जर घेतला एन कॉस थिटा, राहिली पहिली टर्म असेल साइन अपॉन कॉस मायनस. आता इथं म्यू एस तसाच राहणार आहे, एन कॉस थिटा बाहेर घेतलाय, एन कॉस थिटा बाहेर घेतलाय, याचा फक्त म्यू एस राहतो, एवढा ब्रॅकेटमध्ये राहणारा फॅक्टर असेल. तर इथं काय राहील पहा, इथे एन कॉस थिटा परत बाहेर घेतोय, पूर्ण टर्म बाहेर घेतली तर राहणार 1 प्लस इथं म्यू एस आहे, एन बाहेर घेतलाय, राहिलाय साइन, पण आपण एन साइन नाही घेतला, कॉस घेतलाय, म्हणजे इथं सुद्धा साइन थिटा पण कॉस थिटा असं राहील. आणि म्हणून तुम्ही आता मल्टिप्लाय करून बघा, एन कॉस थिटा इंटू दिस ब्रॅकेट असं केलं तर एन साइन थिटा इंटू साइन थिटा पण कॉसला कॉस कॅन्सल, एन साइन थिटा राहतो मायनस एन कॉस थिटा इंटू म्यू एस, म्हणजे म्यू एस एन कॉस थिटा मिळतं. इथे तसंच एन कॉस थिटा इंटू 1 एन कॉस थिटा प्लस म्यू एस इंटू एन, कॉसला कॉस कॅन्सल, साइन थिटा आपलं एक्सप्रेशन मिळतं. इथं एन कॉस थिटा एन कॉस थिटा कॅन्सल होतो. आणि असं जर आता असेल तर आता बघा, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बरोबर
इकडे राहील टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. अशा प्रकारचं एक्सप्रेशन साइन अपॉन कॉसला टॅन म्हणतो आपण. आणि मग हा एक मोठा ब्रॅकेट आपण घेऊया. मग व्ही स्क्वेअर बरोबर आर जी इंटू दिस ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. या पद्धतीचं एक्सप्रेशन. आणि आता रूट घेतला या दोन्ही बाजूचा तर व्ही बरोबर इकडं स्क्वेअर रूट मध्ये जाईल आर जी इंटू टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. सो दिस इज द एक्सप्रेशन इन दिस केस. आता बघा मगाच एक्सप्रेशन आपण मांडलं. जर आपण फ्रिक्शन विचारात घेतलं नाही तर हा फॉर्म्युला आला. मग याच्यात कुठं म्यू दिसत नाही, फ्रिक्शन फॅक्टर दिसत नाही. इथं मात्र म्यू दिसतोय. आणि आता इथं जर म्यू दिसत असेल तर आपल्या लक्षात येईल टॅन थिटा जो फॅक्टर आहे त्यातून म्यू वजा करतोय आपण. ही वजाबाकी जी आहे ही वजाबाकी भागिले हा फॅक्टर आहे. याचा अर्थ हा फॅक्टर थोडासा कमी असणार आहे. म्हणजे ही स्पीड मिनिमम स्पीड आहे. मग अशी म्हटलं आपण व्हेकलचं स्पीड कसं असणार आहे, व्ही हा काय असेल मिनिमम असेल. व्हेकल व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल लेस दॅन व्ही म्हणजे इथे व्हेलॉसिटी कमी असणार आहे. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर मिनिमम व्हेलॉसिटी. आपण याला व्हेलॉसिटी मिनिमम म्हणू शकता. आता पुढे पण अशीच व्हेलॉसिटी मांडणार आहे. म्हणून आपण या एक्सप्रेशन्समध्ये प्रत्येक ठिकाणी व्हेलॉसिटी नोटेशन देताना V1 असं दिलं तर आपला V1 देतोय. फक्त V1 देऊ. मग हे एक्सप्रेशन पहिले मिळालं V1 साठी. सो दिस द व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल अलॉंग द बँक्ड कर्व विथ द इफेक्ट ऑफ फ्रिक्शन and velocity of vehicle less than actual velocity given by the first relation. हे जे पहिला फॉर्म्युला याच्यापेक्षा ऍक्च्युअल व्हेलॉसिटी आपण व्हेकल कमी असेल तर मिळणारा फॉर्म्युला हा. मात्र या फॉर्म्युल्यामध्ये परत बदल होणार आहे. जर व्हेकलची व्हेलॉसिटी आपण म्हटल्याप्रमाणे मग अशी काय व्हॅल्यू घेऊन काढली, बाबा ही व्हेलॉसिटी 30 आहे, आपण 30 पेक्षा कमी व्हेलॉसिटीने गेला, 30 पेक्षा कमी व्हेलॉसिटी पहिल्या केसमध्ये गेला तर हा फॉर्म्युला आहे. मात्र ही व्हेलॉसिटी तुमची 30 पेक्षा जास्त असेल तर काय फॉर्म्युला येईल, अशी दुसरी केस याच्यामध्ये घ्यायची आहे. पण ही दुसरी केस घेण्यापूर्वी परत एकदा आपण या पहिल्या केसचा विचार करतोय. पहिल्यांदा आपण फ्रिक्शनचा विचार केला नाही, आता फ्रिक्शनचा विचार करतोय. फ्रिक्शनचा विचार करताना परत एकदा आपण रोड सरफेस तो बँक्ड घेतलेला आहे. हा रोड सरफेस असेल, हॉरिझॉन्टल असेल, अँगल ऑफ बँकिंग असेल, इनर साइड असेल, आउटर साइड असेल वगैरे वगैरे. व्हेकलचं मास एम असेल, जो ट्रॅक घेतलाय सर्क्युलर ट्रॅक त्याची रेडियस आर असेल, अँगल ऑफ बँकिंग थीटा आहे, व्हेकलची व्हेलॉसिटी आहे वगैरे वगैरे. आता इथं मात्र फ्रिक्शन घेणार आहे म्हणून फोर्सेस कोणकोणते असतील तर एक असेल वेट mg डाऊनवर्ड, त्याच्यानंतर असेल दुसरा नॉर्मल रिएक्शन एन विच इज परपॅन्डिक्युलर रोड सरफेसला परपॅन्डिक्युलर. आणि तिसरा फोर्स इथे घेणार आहे आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन. आणि हा फोर्स ऑफ फ्रिक्शन नेहमी जिथं दोन सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात त्या सरफेसला टँजेन्शियल असतो. म्हणून फोर्स ऑफ फ्रिक्शन अलॉंग द रोड सरफेस, अलॉंग द सरफेस ऑफ रोड म्हणा किंवा अलॉंग द रोड सरफेसला पॅरल असेल. मग आता इथं पण दाखवलं, पण हा फोर्स ऑफ फ्रिक्शन रोड सरफेसला पॅरल म्हणजे इकडे असेल की इकडे असेल, तर त्यासाठी आता दोन केसेस आहेत. आपण जी व्हेकलची व्हेलॉसिटी घेतलेली आहे ही व्हेलॉसिटी या व्हेलॉसिटीपेक्षा जर कमी असेल, मग अशी आपण म्हटलं की बाबा 30 आहे, आपण ड्राईव्ह करताना 30 पेक्षा कमी व्हेलॉसिटी चालू असेल तर मात्र हा फोर्स कसा राहतो, रोड सरफेसला पॅरलल पण अपवर्ड डायरेक्शन असेल. सो इन दिस केस इफ द व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल इज लेस दॅन द व्हेलॉसिटी विच इज गिव्हन बाय दिस इक्वेशन देन दिस एफएस इज डायरेक्टेड अलॉंग द रोड सरफेस बट इन अपवर्ड डायरेक्शन. म्हणून आपण हा एफएस इकडे दाखवला, एफएस अपवर्ड. जसं आपण एनचे दोन कंपाऊंड्स घेत आहे, एनचा एक कंपोनंट एन कॉस थिटा एन साइन थिटा, तसं एफएसचे पण दोन कंपाऊंड्स घेणार आहे, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपाऊंड घेताना हा रोड सरफेस आहे, हा इन्क्लाइंड सरफेस आहे, हा रोड सरफेस आहे, इन्क्लाइंड सरफेस आहे. याला आपण परत हॉरिझॉन्टल काढली तर हे दोन पॅरल होतात. मग हा अँगल थिटा असेल तर हा पण थिटा, म्हणून इथं आपण थिटा दाखवला आहे. आणि म्हणून एफएसचे दोन कंपाऊंड्स होतील, एफएस कॉस थिटा आणि एफएस साइन थिटा. एफएस कॉस थिटा हॉरिझॉन्टल असेल, एफएस साइन थिटा व्हर्टिकल असेल, असे एफएसचे दोन कंपाऊंड्स आहेत. मग या ठिकाणी फोर्सेस झाले बघा आता, एन साइन थिटा, एन कॉस थिटा, एफएस साइन थिटा, एफएस कॉस थिटा आणि mg असे 5 फोर्सेस आहेत. पैकी एन साइन थिटा आणि एन कॉस थिटा आणि एफएस साइन थिटा व्हर्टिकल अपवर्ड आहेत, mg व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स एक आहे, अपवर्ड फोर्स 2 आहेत. एक लेफ्टला फोर्स आहे, एक राईटला फोर्स आहे, असे 5 फोर्सेस आहेत. मग या ठिकाणी हे फोर्सेस बॅलन्स कसे होणार आहेत, तर हे दोन फोर्सेसची बेरीज बरोबर mg राहील. म्हणून पहिली इक्वेशन लिहितो आपण, mg इज इक्वल टू एन कॉस थिटा आणि एफएस साइन थिटा या दोघांची बेरीज म्हणजे mg असेल. तसं
एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा अपोजिट आहेत, या दोघांची काय होणार आहे वजाबाकी. मग वजाबाकी करताना आपल्याला प्रश्न पडेल एन साइन थिटा मोठा की एफ एस कॉस थिटा मोठा, कुठल्यातून कुठला वजा करायचा. आपण मग सांगले पण लक्षात ठेवायचं की सर्क्युलर मोशन चालू आहे, सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स हा सेंटरच्या दिशेला असेल. याचा अर्थ हा फोर्स मोठा असला आणि हा छोटा असला तरच रिझल्टंट इकडे राहील, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला जाईल, अदरवाईज रिझल्टंट फोर्स इकडे जाईल. मी तुम्हाला सर्क्युलर मोशन राहणार नाहीये आणि म्हणून सर्क्युलर मोशनसाठी एन साइन थिटा मस्ट बी ग्रेटर दॅन एन कॉस थिटा. म्हणून वजाबाकी करताना यातून हा वजा करा, एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा बरोबर राहिलेला जो काय फोर्स असेल तो काय म्हणून काम करेल, सेंट्रिपिटल फोर्सचं काम करेल. सो mv1 स्क्वेअर आपण इथे घेताना v1 व्हेलॉसिटी घेतोय, mv1 स्क्वेअर अपॉन r बरोबर एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. अशी दोन इक्वेशन्स इथे मांडली, इक्वेशन 2 इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला परत इक्वेशन 1 भागायचंय, इक्वेशन 1 इक्वेशन 2 mv1 स्क्वेअर अपॉन r भागिले इक्वेशन 1 mg LHS अपॉन LHS. सिमिलरली n साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा डिवाइडेड बाय n कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा RHS अपॉन RHS भागाकार घेतोय, इथे m ला m कॅन्सल होतो. v1 स्क्वेअर अपॉन r भागिले g हा r खाली येतो, v1 स्क्वेअर अपॉन rg राहतो. इथं मात्र आता टर्म्स ज्या राहतात त्या कशा राहतात बघा, एन साइन थिटा मायनस एफ एसच्या जागी बाय द लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन पहिला जो लॉ आहे, लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. प्रोपोर्शनल कॉन्स्टंट घेतात म्यू म्हणून एफ एसची व्हॅल्यू लिहितात म्यू एस इंटू एन, म्हणून एन साइन थिटा मायनस म्यू एस एन कॉस थिटा प्लस एफ एस ची व्हॅल्यू परत म्यू एस इंटू एन साइन थिटा. आता या दोन ठिकाणी आपण बदल केल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये डावी बाजू तशीच कंटिन्यू केली. या इक्वेशन मधून आपण एन कॉस थिटा बाहेर घेतो. एन कॉस थिटाच बाहेर का घेतो तर पुढचं लक्षात येईल आपल्या, एन कॉस थिटा बाहेर घेतल्यानंतर काय होतं. आता इथे एन आहे, एन बाहेर घेतला आता राहत नाहीये, साइन आहे आपण बाहेर घेतला, कॉस भागिले गेला तर गुणल्यानंतर पहिली टर्म मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने भागाकार घ्या. एन कॉस थिटा कॉमन घेतल्यानंतर एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा राहतो. इथून एन कॉस थिटा बाहेर घेतल्यानंतर फक्त म्यू एस राहतो आणि म्हणून पहिला फॅक्टर येतो एन कॉस थिटा इंटू ब्रॅकेट साइन अपॉन कॉस मायनस म्यू एस. तसं डिनॉमिनेटर मधून पण एन कॉस थिटा बाहेर घेतला तर इथं राहणार आहे 1, पूर्ण फॅक्टर बाहेर घेतला. इथून एन साइन थिटा आहे तर एन बाहेर घेतला, इथे एन राहत नाहीये, म्यू एस साइन आणि कॉस थिटा बाहेर घेतला म्हणून कॉस थिटा खाली आला. परत एन कॉस थिटा मल्टिप्लाय केले, पहिला फॅक्टर मिळेल, एन कॉस थिटा मल्टिप्लाय केले दुसरा फॅक्टर मिळेल, आहे असं एक्सप्रेशन मिळतं. मग एन कॉस थिटा कॅन्सल होतो. आता राहतो v1 स्क्वेअर अपॉन rg, v1 स्क्वेअर अपॉन rg बरोबर साइन अपॉन कॉस म्हणजे tan मायनस म्यू एस. सो v1 स्क्वेअर अपॉन rg बरोबर tan थिटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस इंटू साइन अपॉन कॉस अगेन tan थिटा. सो एक्सप्रेशन मिळालं. हा rg भागिले तो इकडे गुणिले गेला, v1 स्क्वेअर बरोबर rg इंटू ब्रॅकेट tan थिटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस tan थिटा. नाउ टेकिंग द स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, v1 इज इक्वल टू याचं पूर्ण रूट घेतोय आपण. सो v1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg इंटू ब्रॅकेट tan थिटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस tan थिटा. फॉर मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ व्हेकल, मी याला मॅक्झिमम नाही म्हणत, मी मिनिमम सेफ स्पीड ऑफ व्हेकल, कारण सेफ स्पीड ऑफ व्हेकल along the bank curve with the effect of friction. याला मिनिमम म्हणण्याचं कारण परत एकदा सांगतोय, आपण जर बँक कर्व घेतला तर बँक कर्व साठीचा फॉर्म्युला आहे v बरोबर रूट rg tan थिटा. आपण फ्रिक्शनचा विचार केल्यानंतर फ्रिक्शनचा विचार दोन प्रकारे करणार आहे. ही व्हेलॉसिटी व्हेकल जाताना ऍक्च्युअली एवढ्या व्हेलॉसिटी जात नाही, त्याच्यापेक्षा कमी असेल जास्त असेल. आपण पहिली घेतलेली व्हेलॉसिटी लेस दॅन व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल ऍक्च्युअली लेस दॅन व्ही असेल आणि मग लेस दॅन व्ही असेल तर येणारा हा फॉर्म्युला आहे. ग्रेटर दॅन व्ही साठी आपण नंतर केस बघणार आहोत, पण लेस दॅन व्ही साठी आहे म्हणून मी थोडंसं मिनिमम म्हटलं. आपण ऍक्च्युअली मिनिमम म्हणू शकत नाहीये, पण लेस दॅन व्ही आहे म्हणून त्या व्ही पेक्षा मिनिमम असेल. याचा अर्थ v1 इज लेस दॅन व्ही असं म्हणू शकता, असं आपण म्हणू शकता. सो दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल अलॉंग द बँक कर्व विथ द इफेक्ट ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शनचा विचार केल्यानंतर आपण व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल अलॉंग द बँक कर्व या पद्धतीचे एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, आतापर्यंत आपण व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले दोन प्रकारे मांडले. त्या बँक कर्वच्या कंडिशनमध्ये अजून एक फॉर्म्युला आपण पुढे जाऊन मांडणार आहे, केस सेकंड घेणार आहे. पण केस सेकंड घेण्यापूर्वी या दोन केसेस जरा बारकाईने बघा. फॉर्म्युले आहेत, डायग्राम आहे, डायग्राममध्ये वेगळे कंपोनंट्स आहेत फोर्सेसचे, ते कंपोनंट्सचं रिझॉल्युशन केलेलं आहे. कुठल्या कंपोनंट बॅलन्स करतो, का करतो, या सगळ्याचा विचार करा. हा व्हिडिओ काळजीपूर्वक 2-3 वेळा बारकाईने ऐका, बारकाईने बघा, डायग्राम बघा आणि मग इक्वेशन्स मांडलेली ती इक्वेशन्स सॉल्व्ह कशी केलीत याचा विचार करा. आपण आज या ठिकाणी इथंच थांबू.
थांबणार आहोत. पुढचा भाग असेल तो पुढच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं जाईल. थँक्यू.